आरएसएस आणि भाजपच्या समन्वय समितीची नागपुरात बैठक आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीला उपस्थित आहेत, तर चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा बैठकीत उपस्थित आहेत। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची बैठक म्हणता येईल। बैठकीत विदर्भातील भाजपचे सर्व आमदार आणि खासदार उपस्थित राहणार आहेत। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी सुनील ढगे यांच्याकडून। सुनील, ही समन्वय समितीची बैठक नेमकी कशासाठी, काय संदर्भ त्याचा? श्रुती, नक्कीच समन्वय समितीची ही जी बैठक आहे ही अतिशय महत्त्वाची अशी बैठक समजली जाते, कारण येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था असो किंवा महानगरपालिकाच्या निवडणुका आहे आणि आपण जर बघितलं तर लोकसभा किंवा विधानसभेमध्ये संघाचा तेवढाच महत्त्वाचा वाटा भाजपला निवडून आणण्यामध्ये होता आणि त्याच दृष्टिकोनातून या सगळ्या निवडणुका ज्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या किंवा महानगरपालिकेच्या या दृष्टिकोनातून एक मार्गदर्शनपर बैठक जी आहे ती आणि भाजप आपला अजेंडा संघाच्या समोर ठेवेल आणि संघ आपला अजेंडा भाजपला सांगेल अशा प्रकारचं या ठिकाणी मार्गदर्शन या ठिकाणी केलं जाणार आहे। विदर्भस्तरीय संघाचे प्रतिनिधी जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचप्रमाणे आजी माजी आमदार आणि खासदार सुद्धा या बैठकीला या ठिकाणी उपस्थित आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा या बैठकीला उपस्थित आहे आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बघता ही बैठक अतिशय महत्त्वाची अशी समजली जाते आहे। विदर्भाची रणनीती जी आहे ती या ठिकाणी ठरवली जाणार आहे, अशा प्रकारचं एक चित्र जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळते। बैठकीला सुरुवात झालेली आहे, या ठिकाणी मंथन केलं जात आहे की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था असो किंवा महानगरपालिकांच्या निवडणुका आहे या निवडणुकांना कशा प्रकारे समोर जायचं आहे, काय नेमका आपला अजेंडा असायला पाहिजे, केंद्र आणि राज्यातील सरकारचे कामं लोकांपर्यंत कसे पोहोचवायचे या दृष्टिकोनातून आणि संघाचं मार्गदर्शन हे भाजपच्या दृष्टिकोनातून नेहमीच महत्त्वाचं असते आणि तेच या ठिकाणी होताना पाहायला मिळते आहे आणि यातूनच आता पुढील निवडणुकांना सामोरं जाण्याच्या दृष्टिकोनातून ही बैठक जी आहे ती या ठिकाणी होते आहे। हे सकाळपासूनच या ठिकाणी सगळे आमदार असो किंवा खासदार, मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहे। संघाचे जे विदर्भ लेवलचे पदाधिकारी आहेत ते सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि बैठकीला सुरुवात झाली। नक्कीच अपडेट्स घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।